हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उपनगरात मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, 10 ते 15 मिनिटं उशिराने रेल्वे रुळावर पाणी साचण्यास सुरुवात। मुसळधार पावसामुळे पश्चिम आणि हार्बर रेल्वे 5 ते 10 मिनिटं उशिराने दादर स्थानकाच्या पूर्वेला पाणी साचण्यास सुरुवात। रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट, अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। कोकण किनारपट्टी आणि विदर्भामध्ये पुढील 3 दिवस पावसाचा जोर राहण्याचा अंदाज, वाऱ्याचा वेग जास्त असल्याने पश्चिम घाटातही पावसाचा अंदाज। पूजा खेडकरांना पुणे पोलिसांची नोटीस, आज पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश, पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर केलेल्या आरोपाच्या चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस। आज आणि उद्या मुंबईमध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार। मुंबईत उद्या काँग्रेसच्या 2 महत्वाच्या बैठका, विधान परिषद निवडणुकीतील फुटीर आमदारांवर उद्याच कारवाई होण्याची शक्यता। नगरसेवकांनी साथ सोडताच अजित पवार ॲक्शन मोडवर, आज पिंपरी चिंचवडमधील नगरसेवकांची बैठक घेणार। कुटुंबात सर्वांना जागा, पण अजित पवारांना पक्षामध्ये परत घेण्याबाबत सर्वांना विचारूनच निर्णय घेणार, माघारी परतणाऱ्यांवर शरद पवारांची प्रतिक्रिया। पुण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज शिवसेना भवन इथे तातडीची बैठक, खासदार संजय राऊतांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार। शिवकालीन वाघनखं साताऱ्यामध्ये दाखल, 19 जुलैला राज्य सरकारकडून भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन। जरांगे हाकेंसोबत काय चर्चा झाली, राज्यकर्त्यांनी आधी सांगावं, मग काय मार्ग काढता येईल हे बघू, आरक्षणावरून शरद पवारांचं आवाहन। 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महिन्याला 6,000, डिप्लोमाधारकांना 8,000 तर पदवीधर तरुणांना 10,000 रुपयांचा भत्ता मिळणार, महापूजेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेचा चमत्कार, लोकांनी जागा दाखवली की बहीण भाऊ आठवतात, शरद पवारांची टीका। कांदा प्रश्नावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बैठक, कांद्याच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारनं मर्यादित हस्तक्षेप करावा, शेतकऱ्यांची मागणी। गडचिरोली पोलिसांना राज्य सरकारकडून 51 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर, 12 माओवाद्यांना ठार केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून बक्षिसाची घोषणा। सोन्याच्या दरामध्ये प्रतितोळा 980 रुपयांनी वाढ, 24 कॅरेट सोन्याचा दर 74,020 रुपये तर चांदीच्या दरातही प्रति किलो 1000 रुपयांची उसळी। सीबीआयकडून मुंबई विमानतळावर कर्तव्यावर असणाऱ्या कस्टम विभागाच्या अधीक्षकाला अटक, 80,000 रुपयांची लाच स्वीकारताना अटक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।